लाडली बहीण योजनेमुळे नागपूर शहरामध्ये राशन कार्ड तयार करण्याचं काम जे आहे ते वाढलेलं आहे। काही लोक नवीन नावं ॲड करून घेत आहेत, काही जण नाव वगळून दुसऱ्या ठिकाणी नाव देण्यासाठी धडपड करत आहेत, तर काही ठिकाणी जे आहे ते केशरी आणि पिवळ्या रंगाचं जे आधार रेशन कार्ड आहे त्यासाठी अर्ज करतात। एकूणच लगबग वाढलेली आहे, कारण की लाडली बहीण योजनेत सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र जे आहे ते रेशन कार्ड असणार आहे। माझ्यासोबत शिल्पा दरेकर मॅडम आहे, परिमंडळ अधिकारी। मॅडम, काय सांगणार, काय परिस्थिती आहे आता? नमस्कार। सध्या लाडली बहीण योजनेअंतर्गत आधार सीडिंगकरिता भरपूर अर्ज आमच्याकडे येत आहेत आणि आम्ही त्यांना योग्य प्रकारे सहकार्यही करीत आहोत। नाव कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे नवीन लग्न झालेल्या मुलींची नावं चढवण्याकरिता आमच्याकडे जवळपास दिवसाला 200 अर्ज आम्हाला प्राप्त होत आहेत एका झोनमध्ये, आणि त्यामुळे गर्दी वाढलेली आहे कार्यालयात। किती दिवसात एक रेशन कार्ड तयार होतं नवीन? तसा तर शासनाने दिलेला जो कालावधी आहे तो 1 महिन्याचा आहे। नवीन रेशन कार्डकरिता 1 महिन्याचा कालावधी लागतो। तुम्ही 1 महिन्यात आता देत आहेत, आता अप्लाय केलं तर 1 महिन्यात मिळणार? हो, स्टँडर्ड कालावधी तसा 1 महिन्याचा आहे, पण आम्ही शक्य तितक्या लवकर नवीन शिधापत्रिका पुरवतो लाभार्थ्यांना। म्हणजे वर्कलोड वाढलं असेल? वर्कलोड वाढलेला आहे आणि कर्मचारी मर्यादित असल्यामुळे काम करण्यास ताण निर्माण होतोय कामाकरिता, तर आता जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे कार्यालयाला। बघू शकतो या ठिकाणी सगळे लोक जे आहे, एका झोनचं हे कार्यालय आहे, याच परिसरामध्ये 6 झोन, म्हणजे रोज 1200 रेशन कार्ड जे आहे ते अप्लाय केलं जातात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी वेळ आहे, जवळपास अप्लाय केल्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्हाला ते रेशन कार्ड मिळतं। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।